नमस्कार. सफर निसर्गाची या यूट्यूब चॅनलमध्ये मी नरेंद्र गुरु आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तर मंडळी, आज मी चाललो आहे नाशिक येथील रामशेज हा किल्ला पाहण्यासाठी. रामशेज किल्ला कसं जायचं ते बघा. हे आशेरीवाडी म्हणून गाव आहे. आशेरीवाडीच्या बाजूला आपण आता चाललो असे रामशेजमध्ये. आपण नेहमीप्रमाणे चाललो आहे. माझा शिखर ॲडव्हेंचर क्रिएटर यांच्याबरोबर. तर बघा, हा आहे रामशेज किल्ला. समोर तुम्ही डोंगर बघताय, हा रामशेज किल्ला आहे आणि हा वन विभागाच्या अखत्यारीमध्ये येतो. इथे बघा, ही आमची शिखरची टीम, ठीक आहे. आणि हे बघा, हा रामशेज किल्ल्याचा इथे बोर्ड लावलेला आहे. रामशेज, अजिंक्य रामशेज. व्हिडिओ चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी हर हर महादेव. ओके. जय श्रीराम. चला, धन्यवाद. चलो. हे बघा, या ठिकाणी रामशेज किल्ल्याची माहिती दिलेली आहे. इथे बोर्ड लावला आहे. इथे काय काय आहे, काय बघायला मिळते. गणेश मूर्ती, राम मंदिर, गुहेतील पाण्याची टाकी, ही सगळी तिकडे. आणि हे रामशेज किल्ल्यामध्ये शिलालेख वगैरे आहेत. रामशेज किल्ला कसा दिसतो त्याची माहिती बघा इथे या बोर्डवरती लिहिली. हे बघा, हा इथे बोर्ड आहे टाकलेला. आणि इथला परिसर बघा कसा आहे. बघा, असा किल्ला आहे. रस्ता सुस्थितीत आहे, मस्त छान. आणि हे मागून येतात, हे माझे सहकारी ज्यांना पंढरीनाथ ताडगे यांना तुम्ही ओळखताच. हे आहेत पाठीमागे दिलीप भाऊ. आणि त्याच्यानंतर सगळ्यात मागे आहे ते आनंद पोसे. हे तुम्हाला माहितीच आहेत, बरोबर ना आनंद? यस यस. चला, आता करतोय हे ट्रेक परत चालू झालेला आहे. बघा, असं आहे हा रामशेज. इथे प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड लावलेत वन विभागाने. हा वन विभागाच्या अखत्यारीमध्ये आहे. इकडे जायला खूप चांगल्या सुस्थितीमध्ये रस्ता आहे. इथला खालचा आजूबाजूचा परिसर बघा कसा दिसतोय. बघा, अशा दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत.
एवढ्या पॅचात आम्ही चढून वरती आलोय. हे ताडगे सर आणि इथून आता थोडी शिडी हे लावले, रेलिंग लावले. हा रेलिंगचा पॅच आहे. आता आपण हा करूया. हा एक रेलिंगचा पॅच आता आम्ही चढून वरती आलोय. आता झाल्यानंतर आता हा रेलिंगचा दुसरा पॅच सुरू होतो. तो इथून आहे बघा. हा रेलिंगचा दुसरा पॅच आहे. नाले काय झालं बघा. ही मस्त अशी फुलं फुललेली आहेत इथे. हा रोड आहे जो गडावर जाण्यासाठी आणि हे पाठीमागे बघा कसं आहे. चला पुढे जाऊया. बघा बघा कसं पॅच आहे. खाली बघा खालचा परिसर बघा कसा दिसतोय. हे आमचे सहकारी बघा. दिलीप ना, आनंद पोसे. हे असे पॅच आहेत. अरे काय थांबा, तुला काय सांगितलंय? तुला सांगितलं चला माई, चला पटापट. हा एवढा पॅच करून आलोय. हाय, कहाँ से आप? नासिक के, यहाँ के रहने वाले? अच्छी बात है. तुम्ही जाऊन आले वरती कसं? ओके, चालू आहे का? हो चालू आहे.
सध्या इथे आर्मीचे पिरियड चालू आहे. आर्मी आणि वन विभाग यांच्या मदतमार्फे इथे NCCचा कॅम्प चालू आहे. आणि आमचे सहकारी जे गडावरती आलेले टाकलेला कचरा, बाटल्या किंवा खाऊचे काय बिस्किट वगैरे टाकले जातात ते गोळा करून घेत आहेत. कारण आपण ज्यावेळेस गडावर येतो त्यावेळेस आपल्यावर असलेला कचरा, खाऊचे रॅपर्स हे सगळे आम्ही नेहमी असे गोळा करून घेऊन जात असतो. कारण आपल्याला पाठीमागे काय ठेवायचं नसतं. हे माझे सहकारी पाठीमागून येतात आणि हे बघा रस्त्यामध्ये चालता चालता ही सगळी साफसफाई असं घेऊन आपण जातो. आता जो आपण पोचलोय बघा, आपल्यावर नेहमी एक कोणता नाही कोणता तरी प्राणी असतोच. आज आपल्यावर श्वान आहे इथे आला आपल्याबरोबर. आणि आपण ज्या ठिकाणी पोचलोय ते आहे राम मंदिर. बघा इथे समोर तुम्हाला दिसत असेल पिवळ्या कलरमध्ये हे राम मंदिर आहे. आणि याच्या बाजूला इथले ग्रामस्थ आहेत जे गडावरून. अच्छा, दोघं पण इकडे नाशिक पासून किल्ल्यावर येतो. अच्छा, नाशिकचे आहेत का तुम्ही? इथले रामशेष. ओके, रामशेषचे. ठीक आहे. आणि इथे शिवपिंडी आहे बाजूला, गोहे बघा डोंगरामध्ये तो पार्ट आहे. आणि या बाजूला डाव्या बाजूला हा. आणि हे माझी सहकारी सारिका. पाठीमागे तुम्ही ओळखताच कोण आहेत ते? पीसी म्हणजे प्रमोद चव्हाण. हे शिखरचे धरते करते असे आहेत. बघा हे असे सगळे पॅच आहेत. आता आपण चाललोय ते राम मंदिराच्याकडे. इथे बाजूला आहे राम मंदिर डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला आहे शिव मंदिर. बघा इकडे आहे राम मंदिर आणि इकडे आहे शिव मंदिर. हे बघा हा पॅच चढून चला वरून चला. हे बघा असं जावं लागतं. हा तो दगडी पॅच आहे. त्या पॅचवरून आता आपले सहकारी चाललेत. बघा चला चला चला. बघा आता मी त्या पॅचवरून चाललोय. हा तो पॅच आहे. परिसर आपण आता खाली बघा तुम्ही दिसतंय. तुम्हाला दाखवतो आपण कुठून आले. हे बघा तुम्हाला खाली जायचं माणसं दिसत आहेत. तिथून आपण आता वरती आलोय. ते बघा जिथून खाली दिसत आहेत ह्या रस्त्याने आम्ही चालू वरती आलोय. समोरच्या डोंगराच्या पायथ्यामधून इथपर्यंत आलोय. आता आता बघा आता आपण चाललो होतो शिव मंदिराकडे. मला बोलताय इथे आहे शिव मंदिर. काळजी घेणार तुझे सगळे एवढे लोक आहेत. पाण्यात नको जाऊ. ही शिवपिंडी आजूबाजूला पूर्ण पाणी आहे आणि ही गोवा आहे. बघा तुम्हाला बघता हे पूर्ण गोवा आहे आणि हे शिवपिंडी. तिकडे पण शिवपिंडी आहे. आणि बघा तुम्हाला एक आश्चर्य बघा इथे काय हा तुम्हाला चौकोन दिसतंय. त्याच्यामधून पावसामध्ये इथून पाण्याची धार ह्या शिवपिंडीवरती पडत असते अशी. इथे खाली शिवपिंडी आहे आणि ही पाण्याची धार पडण्यासाठी जागा आहे. ठीक आहे. बघा बाहेर पण आहे. आणि इकडून पुढे गेलात की ते या झाडाखाली बघा, या झाडाखाली सुद्धा शिवपिंडी आणि नंदी महाराज असं आहेत. आणि हे ठेवलेले झाड बघा. इथला परिसर कसा आहे.
चला move. इथे आहे ती शिवकुंडी आणि हे नंदी महाराज बघा, तुम्हाला बघायला मिळते इथे. चला आणि ही हा जी तुम्हाला तो गुहा दाखवली त्याच्यामध्ये शिवकुंडी आहे. ती गुहा त्या ठिकाणी ही आपली पूर्ण टीम. आणि हा डोंगराचा भाग पिंडी हे बघा. आता शिवपिंडीचा गुहा आपण तिकडून आलोय येईपर्यंत पिंड आणि संपेल तिकडे ये इथं. आता आपण चाललोय राम मंदिराकडे. हे बघा हा राम मंदिर. इकडेच रेलिंग लावले हे बघा. आता आपण चाललोय राम मंदिराकडे. बघा हे आहे ती राम मंदिर. जय श्रीराम. जय श्रीराम. गाव दादा घे ना पाणी. तुम्ही इथेच असं महाराज म्हणून. नेट पर नहीं मिलता. हा नेट पर नहीं मिलेगा. नेट नाही चलेगा. शूटिंग केली सकते ना. ठीक आहे. आता आपण राम मंदिरमध्ये चाललोय. बघा हे राम मंदिरच आहे. इथे रामशेषजी म्हणताय ते राम जेव्हा वनवासामध्ये होते त्यावेळेस या ठिकाणी विश्रांतीला आले होते. ती गुहा हे बघा. हे राम मंदिर. इकडे समोर हनुमान मंदिर, हनुमानजी. इकडे बाजूला आहे दत्त महाराज आणि इथे आहे इथली ग्रामदेवता असं. आणि हे पूर्ण राम मंदिराची गुहा ज्या ठिकाणी रामाची शेज आहे ती बघा जी इथे आहे दिसते तुम्हाला. रामशेज याला का नाव पडलं तर या गुहेमुळे. इथे राम जेव्हा वनवासामध्ये होते त्यावेळेस ते विश्रांतीला आले होते आणि इथे राहायचे. तशी ही गुहा. इथे होम हवन केलं जातं. इथे कुंड आहे आणि ही इथले गुहेमधले राम मंदिराचं भाग. अशा प्रकारे ही गुहा आहे बघा. आणि खूप मोठी प्रशस्त आहे बघा. इथे पुढे बाहेर पण आहे. हा बाहेरचा भाग आहे गुहेचा. आणि इथे पण बघा इकडे आहे. आणि इथून आतमध्ये गेलात की या साईडला इथे गुहा आहे. गोव्यामध्ये पाणी आहे बघा. इथे गुहा आहे. मला खाली जाऊन दाखवतो. इथे गुहा आहे आणि पाण्याचं पिंड आहे जे इथे गडावरती पिण्यासाठी पाणी वापरलं जातं ते जे आहे बघा. हे गोव्यामधलं पाणी आहे. इथले पिण्यासाठी वापरलं जातं. इथे पिऊ शकतो सध्या आपण. आता आपण पण इथे पिऊ शकतो. अशी ही गुहा आणि हे गुहेतलं पाणी. आता आपण गुहेमधून वरती चाललोय बघा. मस्त पाणी आहे. मस्त खूप छान पाणी. मी आता इथे थोडं पाणी पितो. गारगार पाणी सर. तोंडाला पण लावून दे पाणी. चल वैशाल. खूप छान थंड असं बर्फापेक्षा थंडचं पाणी आहे. आणि हे इथे महाराज इथे पूजनासाठी असतात रामाचे. जे पुजारी आहेत मंदिराचे ते हे आहेत. आणि माझे सहकार्य आनंद पोसे हे आता रामाचं दर्शन घेऊन बाहेर आले. चला आता आपण पुढच्या याच्यामध्ये बघा. आता राम मंदिरचा पॅच आपण करून वरती चाललोय. जे आता गडाचं मुख्य प्रवेशद्वार रामशेष किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वारावरती आपण आलोय. हा आहे रामशेष किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार. हे बघा असा भाग आहे आणि हा किल्ल्याचा भाग आहे. आणि हे आपले आर्मीचे जवान इकडे आज परेडसाठी आले होते. परेडसाठी ना. ओके. ब्लॉग आहे. हो ब्लॅक. हाय. दिसत नाही. हाय. हा चला.
हा बघा इथे हा टेहाळणी बुरुज, या टेहाळणी बुरुजवरून इकडे वरती आहे, इकडे पण किल्ल्याचा भाग आहे आणि इकडे एक भाग आहे, हा स्वच्छता प्लास्टिक हा पण भाग आहे बघा. इकडे आहे झेंडा बुरुज, समोर बघताय हा आहे झेंडा बुरुज. अरे 2 मिनिटावर साहेबाचा फोन आला. चला दिलीप सर चला पटापट. बघा इथला परिसर कसा आहे. आता आपण पोचलोय ते झेंडा बुरुजाकडे, जिथे हा झेंडा आपला भगवा अभिमानाने फडकतोय अशा झेंडा बुरुजाकडे. बघा हा आहे झेंडा बुरुज आणि माझे सहकारी ताडगे पंढरीनाथ रामशेषचा झेंडा रामशेजवरचा हा झेंडा बुरुज. बघा या ठिकाणी हा झेंडा लावलेला आहे, जो आपला डौलाने आज फडकतोय असा हा रामशेज किल्ल्यावरचा झेंडा बुरुज तो या ठिकाणी आहे. आता बघा हे आपण चाललोय ही गंजी बघण्यासाठी, त्या नजर ठेवण्यासाठी गंजी आहेत. बघा या गंजीमधून काय ते होतं बघा, इकडून खाली नजर ठेवण्यासाठी हा गंजीचा भाग बघा. गंजीचा आणि इथे खाली टाके आहेत आणि हे गड बांधण्यासाठी जे वापरलेले दगड होते चिरे ते इथून काढलेत. बघा तुम्हाला आता इथं करत दिसत असेल, या ठिकाणी ही राहिलेला चिरा तोडून कसा काढला आहे आणि पाण्याच्या टाकी कशी वापरली तशी टाकी आहेत. बघा इथे चिरे फोडलेले तुम्हाला दिसत असतील, हा कातळ कसा फोडला आहे आणि त्यातून काढलेले दगड हे गड बांधण्यासाठी वापरले गेलेत आणि ही पाण्याची त्याची टाकी केलेत. बघा आता ही राहिलेत ते खांबटाकी आहेत, हा खांबटाक्यांचा प्रकार आहे आणि ही तुम्हाला बघायला मिळत असेल तर ही इथे गंजी ठेवली आहे. या गंजीमधून बाहेर, या गंजीमध्ये माझे सहकारी आनंद पोसे, ताडगे पंढरीनाथ, दिलीप आणि ही आहे सानिका. आणि बघा इकडून गडाची माहिती असं आहे. इथून पहिली विंडो होती, आता हे तुटलंय हा भाग. चलो हे बघा इथे अशी गंजी आहे आणि इथून आता बघा इथून बघा दिसते इथे अशा प्रकारे ही दगडी कशा काढल्यात गडाला बांधण्यासाठी. त्याच्यामध्ये अर्धा शिल्लक राहिले बघितलं तुम्हाला दिसत असते तिथे कळाली दगडी, ह्या गड बांधण्यासाठी वापरलेल्या दगडी आहेत. त्याचे अवशेष आता सध्या आपल्याकडे आहेत, आपण पाहू शकतो. चला तर हे बघून झालंय, आता आपण पुढचा भाग बघायला जाऊया. हे बघा इथे आहे हत्ती दरवाजा, हे बघा या बाजूला आहे ओय हत्ती दरवाजा. प्रमोद सर ते पण माहिती नाही. हे बघा मला सांगतो अच्छा हत्ती दरवाजा, आपण हत्ती दरवाजा नंतर बघूया. इथे वरती चुन्याचा घाणा आहे, मला सरळ भवानी मंदिर आणि हत्ती एक दरवाजा. सर तिथे बोलतात, एक सर इथे बोलतात, एक बघा. सर साईगा बोलतात, एक सर वैशाली बोलतात. मी किती ठिकाणी जाऊ. आता हा तुम्ही बघताय हा आहे चुन्याचा घाणा हा. बघा. अरे वा, हा वाला हा
तू चल 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 चाल. हा चुन्याचा घडा. माहिती का जाऊन ये आधी ते पटकन. हे गडाची माहिती इथे टिकली आहे आणि शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र लिहिलंय. आता आपण शिवाजी महाराजांचं जो बघा बघा रामशेषचा परिसर. आता आपण चाललोय ते म्हणजे गणेश कुंडाकडे. इकडे गणेश कुंड आहे. गणेश कुंड आपण बघायला झाले आणि बघा इकडचा खालचा परिसर बघा कसा दिसतोय. इथे आता आर्मीचं पथक आलेलं आहे. हे बघा चला चला. चल चल पाण्यात जाऊ. ओ हे गणेश कुंड ठीक आहे. आता आपण काल चाललोय ते गणेश कुंड. खाली आहे खाली. हत्ती दरवाजा. हत्ती दरवाजा. आणि कोण आहे आणखी तिकडे जा ना खाली. त्याच्याबरोबर कोण आहे आणखी. हे बघा हे गणेश कुंड आहे. गणेश कुंडाच्या मी पण पाहिजे. तिकडून येण्यासाठी रस्ता आहे आणि हे गडाचे अवशेष तुम्हाला बघायला मिळते बघा. ताडके सर तर आता आपल्या गडाचे अवशेष दाखवा. हां ते बघा जे माझे त्या ठिकाणी गेलेत ताडके सर जिकडे गेलेत हे बघा तुम्हाला दिसते. हे गडाचे अवशेष आहेत चिरेबंदी आणि हे गणेश कुंड आहे. हा हेच पहिलं प्यायचंय लोक. चल वरती चल. हे चला गणेश कुंड. आणि कोण आहे प्रमोद. आता आपण गणेश कुंडाकडून वरती चाललोय. हे बघा हे गणेश कुंडाकडून वरती आलं ना की अजून वरती इथं पाण्याचे टाके आहेत. हे बघा 1 2 3 4 5 टाके इथे आहेत. आले का सगळे. बघा मनोज खाली आहे. मनोज खाली आहे. विनायक आहे का. हा काय सिद्धी. हे बघा सानिका पण येते. सिद्धी आहे सानिका इथे आहे. कल्पना आहे का. म्हातारे चलना वाचा वाचा. चलो कर. हे बघा इथे ज्या ठिकाणी 5 कुंड आहेत. 5 कुंड. इथे बघा मंदिर किल्लेदार वाडा पुढे आहे. उत्तर चौकी चोरखिंड इकडे आहे. चोर इकडून ये रे वा. इथून आहे ना. हे बघा हे बघा हे एवढे सगळे इथे कुंड हे टाकी आहेत पाण्याची. आता पाण्याची टाकी करून मी वरती चाललोय. इकडे बघा मस्त फुलं आलेत. हे बघा ही रानफुलं आहेत इकडे. हा हा नक्की खाली आहे ना. हो भालेकर खाली आहे. भालेकर ना मनोज ना. दुसरं कोण नाही ना. नाही 13 वरती आहेत. आपण भालेकर खाली आहे. 14 असायला पाहिजे आपण. हा मग 13 वरती आहेत. आहे ना. आता बघा खाली तुम्ही बघितलं ते गणेश कुंड. गणेश कुंडाच्या तुम्ही वरती आलो. हे बघा या ठिकाणी आहे गणेश कुंड. हे तुम्ही व्यस्त पाणी व्यस्त गणेश कुंड. त्याच्या बाजूला इथे खाली आहे 5 पाण्याची टाकी. तिथून वरती आलात की इथे आहे भवानी मंदिर. आता आपण भवानी मंदिराकडे चाललोय.
सर्वांनी म्हणून दगड ठेवला. चला आता आपण भवानी मंदिराकडे जाऊया. लोक आहेत हे भवानी माता मंदिर. शेवाडीत आपलीच लोक आहेत. बोडके हो का. आता आपण भवानी मंदिरात चाललोय. हा ही भवानी मंदिर बघा. हे आहे आई भवानी, तिचं हे मंदिर. माते की जय, भवानी माते की जय. आता भवानी मातेच्या मंदिरातून आपण बाहेर पडले. आता इकडे आहे ना, आपण आता चाललोय शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी पुतळा लावलेला आहे त्या ठिकाणी. हे बघा, या ठिकाणी आपल्या राजांचा छत्रपती महाराजांना त्रिवार मुद्रा. हर हर महादेव हर हर महादेव हर महादेव. जय शिवाजी. असा हा राजांचा आपला स्टॅच्यू इथं बसवलेला आहे. हे बघा, हा रामशेजवरचा आहे आणि आता आपण रामशेजवरून चाललोय. हा हे बघा, किती मस्त फुलं फुललेत बघा या ठिकाणी. छान अशी फुलं फुललेली आहेत. हे जंगली आहेत, जंगली फुलं आहेत, पण हे मस्त इथे बघा. हे झाड आहे ते. आता आपण राजांच्या पुतळ्याकडून वरती चाललोय अजून वरचा भाग बघण्यासाठी. आता आपण आलोय खाली हत्ती दरवाजा. हत्ती दरवाजाकडून वरती आलात की गणेश कुंडाकडून पुढे आलात की असे आहे 5 पाण्याची टाकी. 5 पाण्याच्या टाकीकडून आलात की भवानी मातेचं मंदिर. भवानी मातेच्या मंदिराच्या वरती आलात की आपले राजाला तिथे स्थापन केलेलं आहे. आणि त्याच्या पुढे हे आता आपण पुढे चाललोय ज्या ठिकाणी गुहा आहे. हा वरचा भाग आहे. बघा, समोर तुम्हाला बुरुज दिसतोय, जिथे झेंडा आहे बघा. हा झेंडा दिसतोय, तो झेंडा बुरुज. आपण तो करून पहिला आलो आणि आपण हा आता दुसऱ्या बुरुजावरती आहे. दुसरा भाग ज्याच्यामध्ये गणेश, हत्तीद्वार आणि गणेश कुंड आहे ते. आणि आता आपण चाललोय इथे खाली हे टाका आहे. आनंद, डाव्या बाजूला खाली टाका आहे. हा किल्लेदाराचा वाडा आहे. तिथून पुढे जाऊन बघ, इथून पुढे जाऊन बघ, लगेच तुला दिसेल. इथे पण पाण्याची टाकी आहेत. दिसलं का खाली बघ. होय, हा हा ठाणे आहे का. हे बघा, हे पहिले दगड फोडून काढलेले अवशेष, म्हणजे यातले चिरे जे काढले आहेत ह्या टाक्यांमधले ते हे दगड जे गडाला बांधकामासाठी करायचे. खाली पाण्याचा टाका आहे, कुंड आहे, ते बघून घ्या. आणि हे जे चर तुम्हाला दिसत आहेत हे गडावरचं पाणी वाहून जाण्यासाठी बघा. आणि इथून बघा खाली खाली बघितलं तर इथे पण एक पाण्याचं टाका आहे मोठं. जे बघा इथून आहे ते आता गवत वाढलेलं आहे, त्यामुळे जास्त काय पुढे जाणार नाही आहे. तुम्हाला इथून लांबूनच दाखवतो बघा. हे बघा, हे पाण्याचे टाके आहेत खाली 2. आणि हा किल्लेदाराचा वाडा, किल्लेदाराचा वाडा पुढे आहे.
आपण आता चाललोय किल्लेदारांच्या वाड्याकडे. हा तुम्हाला फक्त भाग दाखवला की कसा तोडले हे करून किल्ल्याची तटबंदी आहे. ते पाण्याच्या टाक्याकडून वरती आलात ना की हा पठाराचा भाग लागतो आणि हा पठाराच्या बाजूलाच हा किल्लेदारांचा वाडा आहे. बघा हे किल्लेदारांच्या वाड्याचा अवशेष आहेत. सध्या तिकडं काही नाही आहे, फक्त अवशेष राहिलेत. भिंती वगैरे सगळं पडलेले आहेत, फक्त चौथरे बाकी आहेत. पण तुम्हाला तो दाखवतो. हा किल्लेदारांचा वाडा आहे. जे इथले किल्लेदार होते रामाजी पवार आणि सरदार होती सूर्याजी जेधे. हे वाड्याचे अवशेष आहेत, किल्लेदारांचा वाडा. आजूबाजूचे किल्ले बघा, हे सगळं तुम्हाला दिसत आहेत. हे आजूबाजूचे किल्ले आहेत बघा. ते छोटासा धक्का आहे निसर्ग. गडावर पाण्याची सोय चांगली आहे पण. आता आपण किल्लेदारांच्या वाड्याकडून खाली निघालोय. अजून पण काही पाण्याची टाकी आहेत, कारण इकडे गडावरती पाण्याचं नियोजन भरपूर चांगल्या प्रकारे केलं होतं. ते हे बघा या ठिकाणी माझे सहकारी तिकडे आहेत बघा. आता आपण पाण्याच्या टाकी तिकडे चाललोय. बघा सांगतो त्याला पुढे. एसटी सांगतो त्याला लवकर या लवकर या 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 तुम्ही जा. हे बघा इथे पाण्याच्या टाकी आहेत. ठीक आहे बघा हे सगळे पाण्याची टाकी आहेत. 1 2 त्याच्या पुढे 3 आणि त्याच्या पुढे अजून एक 4 अशी 4 पाण्याची टाकी आहेत. पण चौथं टाकी आहे ते खूप मोठं आहे, कारण ते हा जो ही टाकी बांधली ती एल शेप मध्ये बांधलीत आणि हे एकमेकांना कनेक्टेड होते. लक्षात घ्या बघा हे कनेक्टेड होते. अशा प्रकारचे हे इथली पाण्याची टाकी आहेत. बघायला फोटो काढले फोटो. ठीक आहे बघा असे. आता हे बघा इथे आहे पाण्याचं टाकं अजून एक, आणि हा आहे हायवे इकडे. 1 2 3 4 बघा इथला आजूबाजूचा परिसर 6 7 8 9 10 11 12 13. कोण आहे 12 13? ते दोघं तिकडून गेले. चला हो. चला सुट्टी नाही. आता आम्ही असं करतोय. इथे पण खाली पाण्याचा टाका आहे. इकडनं रस्ता इकडे बघा ते पण बघा थोडी मोठी मोठी पाण्याची टाकी आहेत. हे पण फोडून काढलेले सगळे. चला 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 बस तेवढंच बोलायचं निघायचं. कुठून जाऊया? इकडनं चला. बघा हा तुम्ही बघता हा चुन्याचा घाणा आहे आणि चुन्याच्या घाण्याच्या बाजूला एक हत्ती दरवाजा आहे. इथे बोर्ड पण लावलाय बघा हत्ती दरवाजा दिसतोय तुम्हाला. हे बघा हत्ती दरवाजा. आता आपण हत्ती दरवाजा चाललोय. बघा हत्ती दरवाजे ह्या स्टेप्स आहेत.
आता हा हत्ती दरवाजा बघा. आपण हत्ती दरवाजा आतमध्ये चाललोय. हे आत्ता दरवाजे लावले आहेत नवीन, हे बघा. पण हे असं नाही आहे, हे पूजे जुने दरवाजे नाही आहे, हे नवीन दरवाजे आहेत. पण त्यावेळेसचे हे हत्ती दरवाजा बघा. तुम्ही करून घ्या. हत्ती दरवाजा. आता तुम्हाला हत्ती दरवाजा दाखवतो. हत्ती दरवाजा ही हा चोर दरवाजा आहे. आता चोर दरवाजामधून हे तुम्ही खाली उतरू शकता आणि ह्याच्या खाली गेलात ना, खाली असेच उभे राहा लवकर मालिका शिवपिंडीचा जो भाग आहे तो इथून आहे. म्हणजे जिथे शिवाचं मंदिर खाली बांधलंय तिथे उतरायला पहिला चोरखंडीला जागा होती, तर तशी जागा आहे जिथे तुम्ही पहिल्या सकाळी पहिले बघितलं ती. हे बघा. आणि इथून बाहेर जाण्यासाठी जागा आहे. तर असा हा रामशेज किल्ला पूर्ण डोंगर तोडून काढलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हत्ती दरवाजामधून आमचे शिखरचे शिलेदार सगळे आतमध्ये येते. आणि शॉर्टकट जायचा रस्ता होता याला. चोर दरवाजा आहे तो. तिथून शॉर्टकट जाय. पम्या पम्या दिसतो ना, असा मारा ना, असं छान आमचे आहे. आर्मीमॅन बघा ते चोरखिंडीमधून जाण्याचा प्रयत्न करतात, कारण ते आर्मीवाले आहे, त्यामुळे त्याला काय ची भीती नाही आहे. आणि माझे सहकारी खाली बघा, प्रमोद चव्हाण पीसी. हे ताडगे शंकर पंढरीनाथ ते चाललेत बघण्यासाठी कसं दिसतं ते. हा आनंद पोसे चोरखिंडीमधून बाहेर पडतात. खाली जाऊ शकता का? खाली जाऊ नाही शकत, खाली शिव मंदिर आहे, शिवाची पंडी आहे ना. चला तर अडगे हा आहे सर तो बघतोय. हत्ती दरवाजा बघा. हत्ती दरवाजा बघा. हे तोरण लावलेलं आहे वरती हत्ती दरवाजावरती. आता रेकॉर्डिंग कुठे वरती जाता ना, तिकडे तुटलेलं आहे मग कोणी काही नाही. त्या ब्रेक करून जाऊ शकता तिकडून नाही. घाबरलो ना. तिथून तोंड काय झालं? शिवगंडी खाली आला. तिथे एवढंच आहे, फक्त चोर दरवाजा बाकी काही नाही. तिथून पुढे काय नाही. तिथे संपलं. जाऊन बघा ना आतमध्ये पाण्याचं. पुढे जाऊ नका. बघा हे हत्ती दरवाजाची शिडी आता सध्या एकदम मस्त आहेत, खूप छान आहेत, पण खूप प्रशस्त आहेत बघा. कंटिन्यू झाला, थांबू नका. खूप प्रशस्त आहे हे बघा, मस्त. बघा ही तटबंदी आहे, आणि तटबंदीवरून आलात बघा इथे शॉट दाखवली होती. चौक दरवाजा हत्ती दरवाजामधून आलात तर हा पुढे जायला हवा. ठीक आहे. आणि आता तुम्ही खाली बघा, गडावरून बघा कसं दिसतंय. कोरून काढला नाही खाली. पुढे कुठे रस्ता हो, तुम्ही म्हणता आहे रस्ता खाली उतरलाय. झाडं वाढलेत म्हणून.
पुढे नका जाऊ जास्त. दगड आहे ना मध्ये, खाली खाली दगड आहे मध्ये. आमचे नरेंद्र गुरव सर हत्ती दरवाजाच्या वरच्या बाजूने येताना इकडे हा सरळ चालत जा आता. किल्ल्याकडे गेलेत. अशा प्रकारे आम्ही आता रामशेज किल्ल्याचं पूर्ण प्रदर्शन केलेले आहे, त्याला भेट दिलेली आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागतो. आता आपण भेटूया पुढच्या आईवंत या ट्रेकमध्ये. तिथपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि सुखी राहा, आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंदात येत राहा. चला आपण आता निरोप घेऊया आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात करू. आता आपले माझे सहकारी ताडगे साहेब खाली उतरत आहेत. चला आता आपण रामशेज किल्ल्याचा निरोप घेतोय आणि आपण भेटू आता पुढच्याच एका नवीन ट्रेकमध्ये. तिथपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.